एक्सपर्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. थंबनेल करून तुम्हाला सर्वांना कळलंच असेल आजच्या विषयाबद्दल. आपल्या आयुष्यात आपले टीचर्स, पॅरेंट्स, मेंटॉर, गाईड बरेचदा आपल्याला सांगत असतात वेळेचा सदुपयोग करा, वेळ वाचवा, वेळ वाया घालवू नका, टाईम इज मनी इत्यादी इत्यादी. पण खूप कमी लोक आपल्याला असं सांगतात, पण खूप कमी लोक आपल्याला टाईम मॅनेजमेंटबद्दल म्हणजेच वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल सांगतात. तर आज आपल्यासोबत आपल्याला टाईम मॅनेजमेंटबद्दल गाईड करायला आलेले आहेत एक्स सेनेट मेंबर ऑफ नागपूर युनिव्हर्सिटी आणि ज्यांचं स्वतःचं मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशन आहे असे डॉक्टर कैलास कडू सर. सर तुमच्या मनापासून स्वागत करते. सरांच्या पर्सनॅलिटीवर एक ब्रीफ व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे, तो तुम्ही सर्वांनी आवर्जून बघावं. सर मला सर्वप्रथम हेच विचारावंसं वाटते. आपण सर्वजण म्हणतो टाईम इज मनी, बट त्याचबरोबर मला असं वाटतं टाईम इज अ गेम ऑफ अ मॅनेजमेंट. सो हाऊ वी प्लेड धिस गेम ऑफ मॅनेजमेंट इन अवर लाईफ? चांगला प्रश्न आहे मॅडम, आणि विषय फार चांगला आहे. याचं कारण काय की बहुतेक आपण जेव्हा पाहतो तेव्हा वेळेला लोक फारसं महत्त्व देताना दिसत नाही. वेळ तर निघतोच आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचा सीझन येतात, वर्ष येतात, दशकं निघून जातात, शतकं निघून जातात. परंतु आपण आपल्याला जो वेळ मिळालेला आहे हा सगळ्यांना सारखाच मिळालेला आहे. तुम्हाला मिळालेला 1 तास, आम्हाला 1 तास मिळालेला आहे. याचं जर समजा आपण उत्कृष्ट जर समजा व्यवस्थापन केलं तर आपण चांगल्या इफेक्टिव्हली आणि इफिशियंटली आपण आपलं काम करू शकतो. म्हणजे टाईम मॅनेजमेंटचा तुम्ही त्याला गेम म्हटला आहे, ठीक आहे, याला गेमही आपल्याला म्हणता येईल. कारण एक प्रकारचा आपण पुढे पुढे जातो तसं टाईम आपल्याला चेस करत असतो, टाईम हा चेस करतो. तर त्या माध्यमातून आपल्याला याला गेमही म्हणता येईल. पण इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. म्हणजे हा कोणामुळाचा हा विषय आहे. कारण वेळेला जो माणूस महत्त्व देत नाही तो आपल्या जीवनात स्वतः डिसऑर्गनाईज असतो. तो स्वतःलाच ऑर्गनायझेशन करू शकत नाही, स्वतःचं ऑर्गनायझेशन करू शकत नाही. त्याला आपण जे संघटन म्हणतो, दुसऱ्याने संघटन करावं, आपण संघटित व्हावं, पहिले आपण संघटित झालो. तेव्हा हा चांगला आपण गेम म्हटला आहे. इट्स अ व्हेरी नाईस गेम दॅट हाऊ यू हॅव टू प्ले इन अ रिअल सेन्स. सर टाईम मॅनेजमेंट म्हणजे नेमकं आणि सोप्या भाषेत काय? वेळेचं व्यवस्थापन. समजा मला एखादं काम करायचं असेल किंवा एखादी तासिका, म्हणजे मला एखादं लेक्चर एक तासभर जर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये मी एका तासामध्ये मी विद्यार्थ्यांना काय शिकवणार? म्हणजे त्या विषयाची पार्श्वभूमी असेल, विषयाचा गाभा असेल, विषयाचा शेवट असेल, आणि मग माझं क्वेश्चन अँसर सेशन असेल, क्वेश्चन अँसर सेशन वगैरे, किंवा विद्यार्थ्यांपासून मला काही फीडबॅक वगैरे घ्यायचा आहे. तर मी माझं 1 तासाचं लेक्चर व्यवस्थित प्लॅन केलं पाहिजे. आणि आपण जेव्हा टाईम मॅनेजमेंट म्हणतो तेव्हा प्लॅनिंग असतंच. प्लॅनिंग आणि टाईम मॅनेजमेंट एकमेकाशी म्हणजे मिसळलेलेच आहे, त्याला आपण काढू शकत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला समजा रुटीन असेल तर त्याच्यामध्ये वेळ येतोच. तेव्हा टाईम आपल्याला व्यवस्थित मॅनेज करायचा. सर तुम्ही एका टीचरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी टाईम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी सांगितली, पण एका स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी टाईम मॅनेजमेंटमध्ये कसं आहे की विद्यार्थी असेल, आता विद्यार्थी जीवन हे फार महत्त्वाचं आहे. विशेषतः आपण म्हणतो की 12वा वर्ग जो विद्यार्थ्याचा आहे हा जीवनात फारच महत्त्वाचा वर्ग असतो. कारण त्याच्यानंतर त्याला दिशा ठरते की त्याला कोणत्या प्रोफेशनमध्ये जायचं आहे, कोणची ब्रँच त्याला समजा निवडायची आहे. तर विद्यार्थ्यांनी तो चांगलं विद्यार्थ्याकरता टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर समजा नोकरी कोणी करत असेल, किंवा समजा नंतर नोकरीनंतर रिटायरमेंट असेल, किंवा समजा ओल्ड एज असेल, पेन्शनर असेल, तर तो कदाचित टाईमला एवढं महत्त्व देणार नाही. पण विद्यार्थ्याला आपला प्रोफेशन निवडण्याकरता, चांगलं नॉलेज घेण्याकरता टाईम इफेक्टिव्हली त्यांनी मॅनेज केलाच पाहिजे. सर तुम्ही म्हणाले की टाईम मॅनेजमेंट आणि नियोजन हे यांचा एकमेकांशी संबंध आहे. तसं तो काय संबंध आहे आणि तो कशा पद्धतीने मॅनेज करायचा? आता समजा आपल्याला डेली रुटीन करायचं असेल, समजा एखादा स्टुडंट आहे, तो आपलं डेली रुटीन तयार करतो. सकाळी उठल्यापासून आंघोळ झाल्यानंतर त्याचा कॉलेजचा टाईम किंवा स्कूलचा टाईम असेल, मग त्याला स्टडीला किती मिळेल, किंवा तो कोचिंग क्लासला जात असेल, किंवा तो शिक्षणामध्ये शिकायला जर समजा जात असेल तर त्याला टाईम फ्रेममध्ये टाकावं लागते. शाळेचं समजा आवर्स असेल 11 to 5, मग 5 नंतर समजा तो खेळायला जाईल, त्याच्यानंतर कोचिंगला जाईल, मॉर्निंग किती वेळा अभ्यास करेल तर कोणत्या विषयाचा तो अभ्यास करेल. म्हणजे त्याला आपलं जे डेली रुटीन आहे, त्याची जी दिनदर्शिका आहे ते त्याला वेळेच्या फ्रेममध्ये, वेळेच्या बंधनामध्ये बसवावं लागेल. आणि म्हणून नियोजन आणि टाईम याला आपल्याला सेपरेट नाही करतात. सर साधारणतः आपल्याला दिवसभराची आपण दैनंदिन आपलं रुटीन करताना आपला साधारणतः किती वेळ वाया जात असेल आणि हा वेळ या वेळेचं नियोजन कसं? आता असं म्हटलं जाते की साधारणतः ॲव्हरेज ॲडल्ट हा वर्षभरात आपले 16 तास आपल्या हरवलेल्या चाबी शोधण्यात जातात. एक रिसर्च झालेला आहे, म्हणजे 16 तास वर्षभरातले फक्त चाबी शोधण्यात. आणि जर समजा तुम्ही जीवनभरात जर म्हणाल तर साधारणतः ते 3 महिने होतात. आता आपण महत्त्व देत नाही, चाबी खिशात असते किंवा कधी गाडीलाच असते, आपण शोधत राहतो आणि मग तो तणाव येणार. लक्षात म्हणजे अनेक याच्यामध्ये आयडल टाईम, एक्झिक्युटिव्हचा आयडल टाईम साधारणतः वर्षातून 4 ते 6 वीक आयडल टाईम जातो एक्झिक्युटिव्ह. म्हणजे एक्झिक्युटिव्ह म्हणजे फार मोठा आहे, तो त्याला फार मोठा कारखाना चालवायचा आहे, त्याला मोठी इंडस्ट्री चालवायची आहे. पण एक्झिक्युटिव्ह लेवलचा माणूस 4 ते 6 महिने आठवडे वर्षभराचे हा आयडल टाईम होऊन जातो.
त्याला आपण मिनिमाइज नाही करू शकत, एलिमिनेट नाही करू शकत, आपण काय मिनिमाइज. ॲक्च्युली सर दिसायला ऑब्विसली तो 1 सेकंड किंवा 2 मिनिट असते, पण जर तुमच्या रिसर्चनुसार ते कॅल्क्युलेट केल्यावर ते साधारणतः 4 ते 5 मिनिट. बरोबर. सो हाऊ कॅन वी एलिमिनेट दॅट टाईम? हां, बाय वे ऑफ इफेक्टिव्ह प्लॅनिंग. तुमचं नियोजन परफेक्ट असलं पाहिजे. आणि कसं आहे, समजा मी डेली रुटीनचं नियोजन केलं की आज मॅडम येणार आहे, माझा इंटरव्ह्यू घेणार आहे, मी आधीपासून तयार पाहिजे, मी मेंटली प्रिपेअर्ड पाहिजे, कोणत्या ठिकाणी घेणार आहे ही जागासुद्धा निवडली असली पाहिजे, काय काय प्रॉब्लेम लिमिटेशन येऊ शकतात, लाईन लावू शकेल, कोणी मला हाताखाली कोणी काम करायला कोणी मुलगा मिळत नसेल, मी स्वतः जे काम करू शकत नसेल, म्हणजे मदतनीस एखादा वगैरे सहकारी वगैरे तो असला पाहिजे, त्याचा ॲम्बियन्स चांगला असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचं मी प्लॅनिंग करतो. आणि वेळेचं बंधन म्हणजे 9 वाजताची वेळ दिली असेल, आय शुड बी रेडी बाय 8:30. तर हे कसं आहे, जेवढं परफेक्ट तुमचं प्लॅनिंग इज द की ऑफ एफिशियन्सी. तुम्ही जर नियोजन करत असाल ना, तुमची कार्यक्षमता वाढतच नाही, उलट तुमचं टेन्शन वाढते. म्हणजे समजा माझा फोन बंद असेल आणि जो कोणी माझा इंटरव्ह्यूअर आहे, तो इंटरव्ह्यूअर मला फोन लावतो आहे, पण माझा फोन जर स्विच ऑफ असेल तर बा दोन्ही साईडला प्रॉब्लेम येईल. म्हणून प्लॅनिंग इथे मस्ट नाही, एवढी मस्ट नाही. आणि त्याच्याशिवाय तुम्ही टाईम मॅनेज करू शकता. म्हणजे मायन्यूट मायन्यूट गोष्टीचं सुद्धा प्लॅनिंग करणं हो, आवश्यक आहे. येस. सर TV हा टाईम वेस्टर आहे का? आता हे डिपेंड करते तुम्ही टीव्हीमध्ये काय पाहता. तर कधी कधी कसं होते, साधारणतः आपण एखाद्या सिरियलमध्ये असतो, सिरियलमध्ये असल्यानंतर त्या सिरियलशी आपण इमोशनली अटॅच होऊन जातो. मी टीव्हीला जास्त महत्त्व दिलं नाही, मी इम्पॉर्टंट बातम्या. मी टीव्ही जेव्हा पाहायचो ते एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन पाहायचो, जे नॅशनल जिओग्राफिक चॅनलवरती मोठे डिस्कवरीवर येत होतं. तेव्हा त्याच्यामध्ये समजा एखादं विमान कोसळलं, त्याची कशा प्रकारे संशोधन करून काय झालं असेल नेमकं ते शोधून काढणं आणि इम्प्लिमेंटेशन केलं. तुम्हाला याच्यामध्ये आवड आहे ते तुम्ही बघा. म्हणजे निवड तुम्ही आता याच्यामध्ये इडियट बॉक्स म्हणतात, अमेरिकन कॉल टीव्ही आज इडियट बॉक्स. म्हणजे तिथे कसं आहे की आपण आपली लत एक प्रकारची लतच लागून जाते, ती लागू नये, पण महत्त्वाच्या बातम्या वगैरे आपण पाहायला. स्मार्टफोन यूज करूनही टाईम मॅनेजमेंट कसं करतात? आता स्मार्टफोन यूज करणे म्हणजे कसं टाईम मॅनेजमेंट आहे. समजा गुगलवरती मला बघायचं असेल, मला समजा डॉलर आणि रुपीचा रेट बघायचा असेल, मला समजा एखाद्या वेळेला शेतामध्ये काम करायचं असेल तर टेम्परेचर किंवा समजा एन्व्हायरमेंट वगैरे वेदर बघायचं असेल, आजचं वेदर कसं राहील किंवा पुढच्या वीकचं वेदर कसं राहील हे असेल, तर मी त्याच्यामध्ये टाईम मॅनेज करतोच. पण ज्युडिशियसली आपण केलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये वेस्टेज नसावा, टाईमचा वेस्ट नसावा, आयडल टाईम नसावा. इफेक्टिव्ह जर मॅनेज केलं तुम्ही इट्स अ गुड टाईम मॅनेजमेंट. पण सर आजचं युथ हा समजा स्टुडंट असेल तर स्टुडंटचं कसं आहे की स्टुडंट किती वेळ कॉलेजमध्ये जाऊन किंवा शाळेत जाऊन नॉलेज घेतो, त्यानंतर स्टुडंटचा आयडल टाईम किती असतो, त्याचं रिक्रिएशनचा टाईम किती असतो, त्याच्यानंतर स्पोर्ट्स आणि आपला प्लेग्राऊंडवर त्याचा किती वेळ जातो, त्याला ते नियोजन करावं लागेल. तो जर रील्स पाहून जर त्याचं नॉलेज वाढत असेल तर ठीक आहे. पण खूप एंटरटेनमेंट असं खूपच दिवसभर तुम्ही एंटरटेनमेंटच करत राहिले स्वतःचं, म्हणजे लायटर वेमध्ये घेऊन राहिले गोष्टी, तर त्या विद्यार्थ्याला परवडणार नाही. पर्सनल प्रोडक्टिव्हिटीचा टाईम मॅनेजमेंट सोबत काही संबंध आहे? हो हो. तुम्ही जर समजा टाईम मॅनेज केला, मला जर समजा शेतावर जाऊन काम करायचं असेल, समजा 10 to 5 o'clock 10 AM to 5 PM जर समजा मला दिवसभर समजा मला शेतात काम करायचं असेल तर माझी प्रोडक्टिव्हिटी किती असली पाहिजे, म्हणजे किती काम झालं पाहिजे, किंवा शेतात जर मी त्या सीझनला जर काम करत असेल तर किती मला उत्पादन झालं पाहिजे. शेवटी आपण GDPनंच मोजतो ना, आपला देश किती प्रगत आहे, आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट मोजतो, राष्ट्रीय सकल उत्पादन वगैरे. तसं आपलंही प्रत्येकाचं असेल, प्रत्येकाची जर प्रोडक्टिव्हिटी वाढली तर आपलं GDP वाढेल, नाही का, या त्या रूपात आपली GDP वाढेलच. त्याच्यामुळे पर्सनल प्रोडक्टिव्हिटी वाढण्याकरता तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन करणं हे अति आवश्यक आहे, नव्हे मी तर बंधनकारक असतं पाहिजे. सर एखाद्या स्टुडंटनी पर्सनल प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी टाईम मॅनेजमेंट कसं? विद्यार्थ्यांनी आपलं डेली रुटीन तयार करावं. म्हणजे त्याला आपण म्हणतो शॉर्ट टर्म प्लॅन, मिडियम टर्म प्लॅन आणि लॉंग टर्म. समजा 12वीचा जर विद्यार्थी असेल तर त्याचं तिन्ही प्रकारची प्लॅनिंग त्याची असली पाहिजे. त्याला नेमकं काय करायचं असेल. हे उदाहरण समजा एखादा वीक विषय असेल आणि समजा एखादा स्ट्रॉंग असेल तर वीक विषयाकरता त्यांनी जास्त वेळ दिला पाहिजे, त्यांनी जास्त टेस्ट सिरीज लावल्या पाहिजे, त्याचं इंटरॅक्शन जास्त असलं पाहिजे आणि स्वतःहून त्यांनी असं ॲनालिटिकल असलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा एकदम सदुपयोग केला पाहिजे. म्हणजे मला असं म्हणायचं नाही, म्हणजे तो स्पोर्टिव्ह असला पाहिजे, तो चांगला ग्राउंडवरती खेळला पाहिजे, तो रिक्रिएशन त्यांनी शाळेच्या इतर ॲक्टिव्हिटीमध्येही भाग घेतला पाहिजे. पण जिथे अभ्यासाचं असेल त्याला त्यांनी वेळेच्या बंधनामध्ये आणलंच पाहिजे. सर टाईम मॅनेजमेंटचं एखादं उदाहरण? पण आता टाईमचं महत्त्व कोणाला आहे. समजा ऑलिम्पिकमध्ये मिली सेकंदने एखादा हारतो आणि त्याचं गोल्ड मेडल जाते, आता मग त्याला त्या मिली सेकंदचं किती महत्त्व वाटत असेल पाहत तुम्ही. एका मिली सेकंदनी एकदा काय झालं, एकदा मी असंच रिथार्जिक मला एक फोन आला, तर मी असं टाळलं, मी उचलला नाही, म्हणजे त्याच्याकडे मी जास्त लक्ष दिलं नाही. तर मला ती जवळपास 15,000 रुपये कमावण्याचं मला एक बेस्ट लेक्चर म्हणून मला संधी आली. आता मी समजा वेळेत जर समजा पिकअप केला असता रिसिव्हर आणि जर बोललो असतो, म्हणजे आर्थिकदृष्ट्या देखील, सामाजिकदृष्ट्या देखील, तुमच्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून देखील तुम्ही वेळेचं बंधन पाहिलंच नाही. आता याच्यामध्ये बघा कसं प्रकार असतो. आता आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने दुसरं उत्तर मी देतो. काही गोष्टी अर्जंट असतात, काही गोष्टी इम्पॉर्टंट असतात. याच्यामध्ये 4 प्रकार येतात: अर्जंट अँड इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट, अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट, असे 4 प्रकार त्याच्यामध्ये पडतात. आपण एखादी गोष्ट करताना
किंवा समजा विद्यार्थी एखाद्या विषयाचा अभ्यास करत असेल तेव्हा या 4 प्रकारात आपण कुठे मोडतो याच्या अनुषंगाने त्यांनी त्याचा स्टडी करावा, म्हणजे तो वेळेचं चांगलं मॅनेजमेंट करू शकेल. तुम्हाला इज बेटर दॅन टुडे असं काही लोक म्हणतात, यावर आपलं काय? नाही, मी तर म्हणतो तुम्हाला शाळा लेवल पे भेटत आहे पुढे, म्हणजे उद्या हा आजच्या पेक्षा चांगला येणारच नाही. म्हणजे कसं होईल, उद्याचा दिवस मला चांगला राहील आजच्यापेक्षा, मी आज कामच नाही करणार, उद्याची वाट पाहिजे अलग करायचं. त्याला म्हणतो आपण प्रोक्रास्टिनेशन, म्हणजे डिले करत राहणे, लेकिन मेरा क्या करना है, आज तो एन्जॉय करलो, अशा प्रकारचे काही लोक असतात, ते बरोबर नाही. त्याच्यावर एक चांगलं वाक्य म्हटलं आहे की येस्टरडे इज अ कॅन्सल्ड डे, टुमॉरो इज अ प्रॉमिसरी नोट, पण टुडे इज रेडी कॅश. आजचा दिवस नाही, आजचा तास, आजचा तासही नाही, आजचा मिनिट नाही, आजचा सेकंद, हा जो तुमच्या हाती आहे, यू युटिलाइज इट ज्युडिशियसली, रॅशनली, इन ए प्रॉपर वे, विथ युजिंग द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. जर असं आपण करत असाल तर तुमची पर्सनल प्रोडक्टिव्हिटी वाढल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच पर्सनल प्रोडक्टिव्हिटी आणखी एनहान्स करण्यासाठी टाईम मॅनेजमेंट चे काही की पॉईंट्स. त्याच्यामध्ये बघा, यू टू ऑर्गनाइज युअर सेल्फ. तुम्ही स्वतःच ऑर्गनाइज असले पाहिजे गोष्टी. आणि कसं आहे, मला माझ्या जीवनात मोठं व्हायचं आहे, हे माझं बेसिक ऑब्जेक्टिव्ह, मला परमिशन असलं पाहिजे. आय हॅव टू डू समथिंग इन लाईफ. नाही तर मग काय हेवी आलं ते पैशाची राहावे, चित्त असू द्या, समाधानी. चित्त समाधान नसलं पाहिजे. तो माझ्यापेक्षा पुढे कसा, त्याचा जो रोल्स राईस आहे, माझ्याजवळ मारुती बेज आहे, मी पण रोल्स राईस घेऊन टाकली. तर अशा प्रकारचं एक म्हणजे आपण रॅशनल प्लॅनिंग म्हणतो, रॅशनल कॉम्पिटिशन, म्हणजे अशी नाही अंडू नाही. म्हणजे कोणाजवळ विमान असेल तर मी विमान नाही घेऊ शकला, पण मी माझ्यापेक्षा जर चांगली हाय क्लास जर समजा 4 व्हीलर पॅसेंजर कार असेल तर मी सुद्धा तो कोणत्या पद्धतीने चालला त्याच्या पावलावर पाऊल मला ठेवता येऊ शकते. आला लक्षात. तर अशा प्रकारच्या हे व्हील्स आपण घेतल्या पाहिजे. कुछ भी नया करने की इच्छा, टू डू समथिंग न्यू, हे जोपर्यंत त्याच्या अंदर असणार नाही, इनर अर्ज असणार नाही, तोपर्यंत तो पुढे जाणार. ते इनर अर्ज जर नसेल ना तर सगळ्या गोष्टी काय, टाईम मॅनेजमेंट एव्हरीथिंग इज कुठे येते व्यर्थ आहे. असल्याच काय टाईम मॅनेजमेंटच्या दृष्टीने डेली टू डू लिस्ट उपयोगी पडते. हो, त्याला आपण डेली रुटीन म्हणतो. म्हणजे मी सुद्धा लहान असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करायचं म्हणून असे 10-12 पॉईंट आम्ही लिहून ठेवतो. आता त्याच्यामध्ये खूप मोठं म्हणजे फरकही पाहिजे कधी काही कारण असतं, परंतु डेली टू डू लिस्टची असते. समजा एक्झिक्युटिव्ह जरी असेल, ऑफिसमध्ये एक्झिक्युटिव्ह असेल, समजा मोठी कंपनी असेल, त्याची सुद्धा डेली टू डू लिस्ट असते. त्याच्यात पेन आणि डायरी त्याच्याजवळ असते, तो जॉट डाऊन करून देतो, लिहून घेतो. नाही, आज मला 12 वाजता मिटिंग आहे, किंवा कोणी ऑफिसर वगैरे असेल तर आपण त्यांच्या मागे चार्ट असतं. आजच्या मिटिंगचा चार्ट, तर त्यांच्या मिटिंग, आज याच्यासोबत मिटिंग, उद्या त्याच्यासोबत मिटिंग, परवा त्याच्यासोबत मिटिंग, असं हे त्यांना आपण शेड्यूल म्हणतो. आता आपण शिकलो, कॉलेजमध्ये शिकलो, शाळेमध्ये शिकलो, आपल्याला जो टाइम टेबल भेटायचा, टाइम टेबल म्हणजे काय होतं, ते शेड्यूल होतं एक प्रकारचं. बसचं शेड्यूल असतं ना, काटोल नागपूर किती बसेस फ्लाय करतात, हे सुद्धा शेड्यूल असतं. तर आपलं रुटीन हे चांगलं शेड्यूलमध्ये बसवा, जेणेकरून आपण चांगल्या प्रकारे कार्यक्षमतेने काम करू शकतो. त्या गोष्टी आपल्याला समजतात. आणि तसा समजा मॅडम तुम्हाला टाईम मॅनेजमेंट हा कॉमन सेन्स आहे. आता लोकांनी PhD केल्या, थिरीज निघाल्या, त्याच्यामध्ये सब्जेक्ट्स निघाले, विद्यापीठामध्ये सिलेबसमध्ये टाईम मॅनेजमेंट आलं. इट इज टोटली ए कॉमन सेन्स, चांगला इफेक्टिव्ह. आता आपण म्हणतो ना, धीरूभाई शिकले नव्हते, तर त्यांनी करोडची प्रॉपर्टी केली, खूप मोठं त्यांनी एक संस्थान उभं केलं, साम्राज्य निर्माण केलं. टाईम मॅनेजमेंट हा कॉमन सेन्सच आहे, प्रोव्हायडेड यू इम्प्लिमेंट इट ऑल. सर, लर्न टू से नो असे का म्हटले जाते, आणि लर्न टू से नोचं टाईम मॅनेजमेंट सोबत काय ते कसं आहे, टाईम मॅनेजमेंट सोबत याचा प्रत्यक्ष संबंध जोडता येऊ शकतो किंवा नाही. समजा तुम्ही मला एखादं म्हटलं की सर तुमच्या रोज राईड घेणार का, मी म्हणजे नाही, मी फर्स्ट म्हणत नाही, मला रोज राईडची गरज नाही, मी माझी ब्रेझा गाडी ती चालवत नाही, पण आय एम रनिंग 64 नाव, मला त्याची गरज नाही. नाही तर मला काहीतरी म्हणजे मला काहीतरी दाखवायचं आहे, काहीतरी स्टेटस, काही लोक स्टेटस कॉन्शियस असतात, काही बिना कामाचे स्टेटस कॉन्शियस असतात, काहीच नाही, फाउंडेशन काहीच नसते. तर मग नाही म्हणजे मोठ्या गप्पा मारायच्या, असं करायचं तसं करायचं. किंवा समजा मला कोणी म्हटलं की पुढच्या वेळेला तुम्ही ऑलिम्पिकमध्ये चांगलं मेडल आहे, तर मी सरळ नाही म्हणणार, कारण माझं फिजिक मला आता परमिट करत नाही. आणि यश म्हणून द्यायचं आणि मग करायचं नाही आणि मग तोंड लपवायचं, हा प्रकार केलो. त्याच्यामुळे वन शुड डेअर टू सेव्ह, ट्राय म्हणण्यापेक्षा मी म्हणेल वन शुड डेअर टू सेव्ह. इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे प्रयत्न करूनही जर होत नसेल तर नो म्हणायला हरकत नाही, नो म्हटलं नाही. आणि माणूस तसा स्पष्ट असलाच पाहिजे ना, आयदर यस ऑर नो. असं यस थोडंसं हलक्यानी किंवा नो मोठ्यानी, किंवा यस मोठ्यानी नो हलक्यानी, हे अशी याची जोडी काही चांगली. सर, टाईम मॅनेजमेंटचे 5 महत्त्वाचे मुद्दे शेवटच्या प्रश्न. एक, ऑर्गनाइज युअर सेल्फ, प्लॅन युअर सेल्फ, लेट अस हॅव डायरी अँड पेन विथ यू, रुटीन. You be in the company of good people and you manage your time effectively in recreation also. म्हणजे थोडंसं तुमच्या करता सुद्धा तुम्ही आपला वेळ काढा, एक तुमच्या विनोदाकरता, रिक्रिएशन करता किंवा चांगल्या गोष्टी पाहण्याकरता. ह्या 5 टिप्स महत्त्वाच्या आहेत. वी कॅन से दॅट नाउडेज वी से दॅट सेल्फ टाईम, मी टाईम ज्याला म्हणतो, सो टाईम मॅनेजमेंट, काहीसाठी टाईम मॅनेजमेंट करणे खूप आवश्यक आहे. तुम्हाला स्वतः करता वेळ काढावा लागेल ना. स्वतः असेल, तुम्हाला योगा करायचं असेल, तुम्हाला एखादी चांगली फिल्म पाहायची असेल, कुठे तुम्हाला पर्यटनाला जायचं असेल, तुम्ही स्वतः करता वेळ काढलाच पाहिजे. सर, इन जनरल मी टाईमसाठी टाईम मॅनेजमेंट असतं काय म्हणतो मॅडम? इन जनरल सर्वांनीच
मी टाइम स्वतःला टाइम द्यायसाठी टाइम कसा मॅनेज करते की बरेचदा असं होतं गृहिणी असो ऑफिस वर्कर असो स्टुडंट असो ते म्हणतात की मला वेळ मिळत नाही मला वेळ मिळत नाही सो या प्रश्नासाठी हा खूप मोठा एक प्रश्नचिन्ह आहे या प्रश्नासाठी टाइम मॅनेजमेंट मी तर म्हणतो कोणी जर म्हणून असेल वेळ मिळत नाही त्याच्या अर्थ ते वेळेचं व्यवस्थापन लवकर करतो वेळ मिळतोच तुम्ही आपलं काम लवकर करा तुम्ही आपलं काम कसं आहे तुम्ही त्या एखादं काम तुमच्या त्या टाईम फ्रेममध्ये त्याला फिट करा त्या कामाला तुम्ही टाईम फ्रेममध्ये फिट करा ते बरोबर फिट करता येते तुम्हाला जर फिटच नाही करता आलं तर तुमचा वेळ वाया जाईल आणि स्वतः करताना भरपूर तुम्ही वेळ द्या शेवटी काय म्हणजे तुम्हाला काय कामच करायचे आहे का शेवटी काय अभ्यासच सगळं काही आहे का तुमच्या जीवनाचं म्हणजे मोठी पोस्ट भेटणं हे सगळं काही आहे का जेव्हा टू मॅनेज युअर सेल्फ थोडं रिक्रिएशन आहे थोडं संगीत आहे का थोडं स्पोर्ट्समध्ये जा तुम्ही कधी आपल्या जिम्नॅशियममध्ये जा तुम्ही कधी चांगली कुस्ती खेळा तुम्ही कधी आपलं क्रिकेट खेळा मित्रांसोबत हसा या गोष्टी सुद्धा जीवनात महत्त्वाच्या आहे सर लास्ट की पॉईंट फॉर Okay. एक प्लॅन युअर सेल्फ प्लॅनिंग इज द की ऑफ इफिशियन्सी इफ यू डू नॉट प्लॅन यू विल फेल इन युअर प्लॅन आणि मग वेळ तुमच्या मदतीला धावून नाही राहत वेळ तुमच्या मदतीला धावून नाही वेळ निघून गेली आपण म्हणतो ना अरे वेळ निघून गेली मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये खूप चुका केल्या आता मला आठवते की असं नव्हतं करायला पण त्या होऊन गेल्या त्यावेळेला कळत नव्हतं आणि आपण म्हणतो ना की पुढच्याला ठेस तर मागचा छान तर पुढच्याला थोडं विचारून घ्या की बाबा या रस्ता कसा आहे जाऊ का नाही चलो देखेंगे तर गाडी पण चलून जाईल हे सुद्धा अनुकरण सुद्धा आपण केलं हे महत्त्वाचं थँक्यू सो मच सर आम्हाला आपण माहिती दिली आपला धन्यवाद